जय शिवराय मित्रांनो खरीपाचा हंगाम जवळ येतोय आणि सध्या सुरू असलेल्या या युद्धजन्य परिस्थितीमुळे खताचे जे काही रॉ मटेरियल आहे त्याचा पुरवठा कुठेतरी विस्कळीत झालेला आहे। मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियलचे भाव वाढलेले आहेत। खताचे देखील बनवण्याची जी काही निर्मिती खर्च आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांना देखील खतासाठी मोठ्या प्रमाणात किमती मोजाव्या लागणार, खताचे भाव वाढणार, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। तशा प्रकारच्या बातम्या समोर यायला सुरू झालेले आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये साहजिकच एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मित्रांनो, शनिवारी मुंबईमध्ये एक महत्त्वाचा असा कार्यक्रम पार पडलेला होता ज्याच्यामध्ये याच्याच संदर्भातील एक प्रश्न देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विचारण्यात आला की सध्याच्या या पार्श्वभूमीवरती खताच्या किमतीमध्ये होणारी वाढ या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना खतासाठी मोठा नुकसान सहन करावं लागू शकतो, याच्यासाठीच्या काय उपाययोजना आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर युरिया या युद्ध सुरू झाल्यापासून जवळजवळ या युरियाच्या किमतीमध्ये 85% वाढ, म्हणजे ज्या युरियाचा प्रति टन $450 पर्यंत किंमत होती ती जवळजवळ $900 ते $1000 आसपास किंमत आलेली, म्हणजे दुपटीपर्यंत याच्या किमती वाढलेल्या आहेत। महत्त्वाचं असं खत दुसरं डीएपीच्या सुद्धा प्रति टन किमतीमध्ये जवळजवळ 20 ते 25% वाढ झालेली आहे। मग अशा परिस्थितीमध्ये किमती जर या वाढल्या आणि ह्या किमती जर ग्राहकांना सहन कराव्या लागल्या तर त्याचा मोठा परिणाम, मोठा एक तोटा शेतकऱ्यांना होऊ शकतो। आणि या पार्श्वभूमीवरती त्यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं उत्तर देण्यात आलेलं आहे की एनबीएस जी योजना राबवली जाते केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खतावरती दिलं जाणार अनुदान, या योजनेच्या अंतर्गत या ज्या काही वाढी होतील त्या वाढीची भरपाई ही शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे। म्हणजे युरियाचे दर कितीही वाढले तरी ते स्टेबल ठेवण्यासाठी जेवढं अनुदान द्यावं लागेल तेवढं केंद्र सरकार देणार आहे। याचा डायरेक्टली कुठलाही जो भार असेल तो शेतकऱ्यांवरती पडणार नाही, अशा प्रकारची ग्वाही त्यांच्या माध्यमातून देण्यात आली। I'll answer that by saying, didn't we do that during COVID? When the fertilizer prices abroad went shooting and hitting the roof, we still bought them at that price and made sure that the supply disruptions do not happen, and above all, the price doesn't get further transmitted to the farmers. The farmers kept paying the same price. We never pushed forward with putting that burden onto the shoulders of the farmers. Farmers paid the same price as before. त्याच्यामुळे साहजिकच आणि नक्की एक येणाऱ्या खरीपाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, आता एकंदरीत या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर रेशनिंग लावली जाणार आहे, फार्मर आयडीच्या आधारे खतं दिली जाणार आहेत, ज्या शेतकऱ्याचं जेवढं क्षेत्र आहे पिकाची लागवड आहे त्याच पार्श्वभूमीवरती दिली जाणार आहे। परंतु ती तशी दिली तरी चालेल, परंतु याच्यामध्ये भाववाढ होऊ नये ही शेतकऱ्यांची मागणी आहे। आता ₹100, ₹200, ₹500 भाववाढ होणं वेगळं आणि सध्याच्या ज्या झालेल्या भाववाढीत त्या पार्श्वभूमीवरती होणारी भाववाढ हा एक मोठा आणि गंभीर असा विषय। सध्या शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी जी काही सबसिडी आहे त्या सबसिडीच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप मोठी प्रमाणात तूट या खताच्या किमतीमध्ये, आणि ती जर तूट वाढवून जर शासनाने दिली नाही तर मात्र शेतकऱ्यांना कुठलीही खतं परवडणार नाहीत। आणि या पार्श्वभूमीवरती हा एक मोठा निर्णय आणि एक मोठी ग्वाही त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। त्याच्यामुळे खरीपाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। धन्यवाद।